शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी आपला शुभचिंतक अमोल पाटील। आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण की अतिशय सुंदर, अतिशय महत्त्वाच्या, खूप मोठा परिणाम करणारे विद्राव्य खतांचे वॉटर सोल्युबलच्या ग्रेड ज्याच्याविषयी माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ मी बनवला आहे। पाटील बायोटेक येणाऱ्या काळामध्ये 8 ते 10 अतिशय अनकॉमन नवीन ग्रेड बाजारामध्ये आणते आणि त्या ग्रेडची माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे। ह्या ग्रेड इतक्या अद्भुत आहेत, अतिशय कमी डोसमध्ये आपल्याला याचा जो परिणाम आहे तो जास्त दिसून येतो। याला कारण काय आहे, या ग्रेड काय आहेत, कुठल्या कामासाठी द्यायच्या, केव्हा द्यायच्या, कुणासोबत द्यायच्या, का द्यायच्या, का जास्त काम करतील, याचं पूर्ण तांत्रिक विश्लेषण मी पुढच्या 15 मिनिटात करणार आहे। फार महत्त्वाच्या ग्रेड आहेत, नीट लक्ष देऊन ऐका आणि ह्या ग्रेडचा 1 एकर क्षेत्रावर वापर करण्याचा प्रयत्न करा। सगळ्यात पहिली ग्रेड पाटील बायोटेकची सॉल्विग्रो ब्लूम मॅक्स, हा आमचा ब्रँड आहे सॉल्विग्रो म्हणून। ब्लूम मॅक्स या नावातच तुमच्या लक्षात येईल, ब्लूम मॅक्स म्हणजे भरपूर फुलधारणा येण्यासाठी। फुलं जास्त आली म्हणजेच फळं सुद्धा जास्त येणार आहे। त्या ग्रेडचं कंपोजिशन आहे 10-54-10, 12-61 पेक्षा अधिक परिणामकारक, क्लोराइड फ्री, सोडियम फ्री, 100% सोल्युबल आणि ATP जो टेक्नॉलॉजी आहे त्याचं पूर्ण जबरदस्त असं काम ही ग्रेड करणार आहे। 10-54-10 या ग्रेडविषयी आपण थोडक्यात जाणून घेऊ। 10-54-10 ही 100% पाण्यात विरघळणारी ग्रेड आहे। आता मी सगळ्यात आधी 10-54-10चं एक सॅम्पल, ही जी बॅग आहे 10-54-10 सॉल्विग्रो या प्रकारची बॅग आहे, 2.5 किलोची ही बॅग आहे आणि एकरी 2.5 ते 3 किलो डोस याचा सफिशियंट होतो। तर सगळ्यात आधी आपण ह्या ग्रेडची सोल्युबिलिटी चेक करणार आहोत, याची विद्राव्य क्षमता। नॉर्मल पाणी मी घेतलेलं आहे आणि साधारणतः ह्या पाण्यामध्ये हे 10-54-10चं याच्यातलं सॅम्पल काढलं आहे आणि मी हे या ठिकाणी टाकणार आहे। आता आपल्याला चेक करायचं याची पाण्यातली विद्राव्य क्षमता कशी आहे। जवळपास बऱ्यापैकी मी तुमच्या समोर या ठिकाणी टाकलेलं आहे आणि अतिशय नॉर्मल TDSच्या पाण्यामध्ये तुम्ही जर बघितलं, पूर्ण वॉटर सोल्युबल हे पूर्णपणे 100% त्याच्यामध्ये विरघळलेलं आहे, म्हणजे सोल्युबिलिटी याची 100% आहे। पूर्ण क्रिस्टल क्लीन पाणी तुम्हाला यामध्ये दिसत असेल, म्हणजे याची जी विद्राव्य क्षमता आहे ती आपण चेक केली। हे उच्च दर्जाचं संपूर्ण विद्राव्य सोल्युबल खत आहे आणि सुरुवातीच्या अवस्थेमध्ये, सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेमध्ये हे आपल्याला देणं गरजेचं आहे। यामध्ये सर्वाधिक प्रमाण हे फॉस्फरसचं आहे, 54% याच्यामध्ये फॉस्फरस आहे आणि फॉस्फरस हा मूळ वाढीसाठी, फॉस्फरस बुंदा वाढीसाठी, फॉस्फरस हा कळी येण्यासाठी, फॉस्फरस हा ब्रँचिंग येण्यासाठी सगळ्यात जास्त काम करतो। तर सॉल्विग्रो 10-54-10 हे 100% पाण्यात विरघळणार आहे। याच्यातलं जर घटकांचं प्रमाण आपण बघितलं तर नत्र आपल्याला मिळणार आहे 10%, फॉस्फरस आपल्याला मिळणार आहे 54% आणि पोटॅश आपल्याला मिळणार आहे 10%। नायट्रोजन शाखीय वाढ करायला मदत करेल, हिरवापणा आणायला मदत करेल, कॅनोपी वाढवायला मदत करेल। सगळ्यात जास्त फॉस्फरस असल्यामुळे पांढऱ्या मुळांची वाढ, कळीची निर्मिती, बुंधा किंवा जो स्टेम आहे तो स्टेम मजबूत करायला मदत करेल। केळी उत्पादक शेतकरी असेल, बुंधा मजबूत करायचा असेल, 2.5 किलो 10-54-10 हजारी तुम्ही सोडा। पोटॅशियम पिकाची रोगप्रतिकार शक्ती वाढवेल, खोड मजबूत करेल, फुलाचं फळामध्ये रूपांतर करायला मदत करेल। टोमॅटो उत्पादक शेतकरी असतील, मिरची उत्पादक शेतकरी असतील, केळी उत्पादक शेतकरी असतील, भाजीपाल्यातलं वांगे असतील, गिलके असतील, दोडके असतील, कारले असतील, ज्या पिकांमध्ये आता फ्लावरिंग चालू आहे आणि अजून जास्त फ्लावरिंग आपल्याला यायची असेल, स्टेम मजबूत करायचं असेल, त्या ठिकाणी या ग्रेडचा वापर आपण करू शकतो। सॉल्विग्रो 10-54-10 ब्लूम मॅक्स हे या ग्रेडचं नाव आहे। 10-54-10 ही ग्रेड सोडल्यानंतर काय फायदा होईल? जोमदार मुळांचा विकास होईल, पिकाच्या सुरुवातीच्या काळातच व्हाईट रूटची संख्या खूप वाढेल, सशक्त मूळ त्या ठिकाणी बनतील, फुलधारणा, फुलं येतील, ड्रॉप होणार नाही कारण फॉस्फरस त्या ठिकाणी उपलब्ध असेल, सोडियम फ्री, क्लोराइड फ्री आणि सगळ्यात मेन ATP जे आहे, पानामध्ये हरितद्रव्य तयार होताना जे एनर्जी असते, जी ऊर्जा जी असते, ती ऊर्जा पानामधल्या सेलमध्ये स्टोअर केली जाते, याला ATP म्हणतात। आणि ती जितका फॉस्फरस जास्त मिळेल
तेवढी ती ऊर्जा जास्त तयार होते आणि त्यामुळे आपल्याला फुलधारणा या ठिकाणी चांगली व्हायला मदत होते. फळांची गळ त्या ठिकाणी थांबते. फळाची सेटिंग उत्तम करून उत्पादनाचा दर्जा, क्वालिटी, फळाची क्वालिटी आपल्याला त्या ठिकाणी बेस्ट मिळते. तर सॉल्व्हिग्रो ब्लूम मॅक्स 10-54-10 54% उच्च स्फुरद, सगळ्यात हाय क्वालिटीचा फॉस्फरस, तो सुद्धा सोडियम आणि क्लोराईड फ्री. पिकामध्ये ऊर्जेचे संक्रमण ATP द्वारे करण्याचे महत्त्वाचे काम स्फुरद करते. वनस्पतीतील ऊर्जा पातळी वाढवून चयापचय क्रिया वेगवान करते. ATP म्हणजे मी आताच मगाशी सांगितलं की पानाच्या पर्णरंध्रांद्वारे पानाच्या क्लोरोफिलमध्ये ऊर्जा साठवण्याची क्षमता या ATP मुळे वाढते आणि फॉस्फरस यासाठी सगळ्यात जास्त गरजेचं आहे. फुलोरा आणि कळी धारणाचा टप्पा, जेव्हा पीक फुलोरा अवस्थेत असते तेव्हा त्याला मोठ्या प्रमाणावर ऊर्जेची म्हणजे स्फुरदची गरज असते आणि म्हणून त्यावेळेस 10-54-10 ही सगळ्यात बेस्ट ग्रेड असते. या ग्रेडला रिप्लेसमेंट आपण काय वापरत होतो? 12-61-0. आता या ठिकाणी आपल्याला नत्र मिळून जायचा, फॉस्फरस मिळून जायचा, परंतु पालाश हा सगळ्यात 0 म्हणजे 12-61 मध्ये मिळायचा आणि तो आपल्याला या ठिकाणी मिळतोय, जेणेकरून रोग प्रतिकार शक्ती वाढवायला आपल्याला मदत होते. तर सॉल्व्हिग्रो ब्लूम मॅक्स फळपिकांना चालेल, भाजीपाला पिकांना चालेल, फुलशेतींना चालेल, जनरल पिकांना चालेल. मक्यासारखं पीक असेल, रासायनिक खतं खूप जास्त जर टाकणं शक्य नसेल, ड्रीप असेल तर 2.5 किलो एकरी सोडा तरी काम होईल. केळीला हजारी 2.5 किलो सोडा, टोमॅटो असेल एकरी 2.5 किलो, वांगे असतील, मिरची असतील एकरी 2.5 किलो, हळद, अद्रक आत्ता जर तुम्हाला सोडायचं असेल तर हळद आणि अद्रक या पिकांमध्ये सुद्धा ही ग्रेड आपण देऊ शकतो. ठिबक सिंचनाद्वारे प्रति एकरी 3 ते 5 किलो, 2.5 किलोची पॅकिंग येते. 2.5 किलो डोस सफिशियंट आहे. फवारणीद्वारे द्यायचं असेल तर 3 ते 5 ग्राम प्रति लिटर किंवा प्रति पंपात आपण साधारणतः 50 ते 75 ग्राम मिसळून फवारणी करू शकतो. खतांचा वापर करताना जमिनीमध्ये फक्त ओलावा पाहिजे, ह्युमिडिटी पाहिजे. तर सॉल्व्हिग्रो ब्लूम मॅक्स याची वापरण्याची पद्धत आपण बघितली. अत्यंत महत्त्वाच्या अवस्था, रोप लागवड केल्यानंतर तुम्ही इमिजिएट देऊ शकतात. पूर्व फुलोरा अवस्था शक्यतो सगळ्यात याची जी आयडियल स्टेज आहे पिकाला द्यायची ती ही 2 स्टेज आहे. एक आहे पूर्व फुलोरा अवस्था आणि फुलोरा अवस्था. या 2 अवस्थेमध्ये तुम्हाला सॉल्व्हिग्रो ब्लूम मॅक्स ही ग्रेड सोडायची आहे, साधारणतः 2.5 किलो प्रति एकर. विशेषतः भाजीपाला उत्पादक शेतकरी असतील तर त्यांच्यासाठी ही ग्रेड आता अतिशय बेस्ट आहे. या 2 स्टेजला जर तुम्ही दिलं तर खूप जास्त फायदा आपल्याला आपल्या पिकामध्ये बघायला मिळेल. योग्य हवामान, फवारणीसाठी सकाळी लवकर, शक्यतो उन्हात जर आपण स्प्रे केला तर फॉस्फरस जास्त असल्यामुळे स्कॉर्चिंग येऊ शकते. हे खत कुठल्याही कॅल्शियम किंवा सल्फर युक्त खतांसोबत मिक्स करायचं नाही, बाकी बुरशीनाशकांसोबत मिक्स केलं तरी सुद्धा चालेल. काही शंका जर असेल या ग्रेडविषयी कुठं मिळेल तर या नंबरवर तुम्ही फोन करून विचारू शकतात. सॉल्व्हिग्रो ब्लूम मॅक्स 10-54-10 फुलकळी आणि फळांची संख्या वाढवण्यासाठी भारतातली सगळ्यात उत्तम ग्रेड, 100% सोल्युबल, क्रिस्टल क्लीन, सोडियम फ्री आणि क्लोराईड फ्री अशी ही ग्रेड आपल्या शेतामध्ये एका एकरसाठी ह्यावर्षी नक्की वापरून बघा. मित्रांनो, दुसरी ग्रेड सॉल्व्हिग्रो फ्रूट मॅक्स 5-55-17 ही फळांची संख्या वाढवण्यासाठी किंवा फळ धारणेसाठी सगळ्यात पुढची महत्त्वाची ग्रेड आहे. 100% क्लोराईड फ्री, 100% सोडियम फ्री. या ग्रेडचा वापर, याचं पूर्णपणे काम करण्याची पद्धत याविषयी आपण जाणून घेऊ. 5-55-17 म्हणजे नेमकं काय ते पिकाच्या अतिसंवेदनशील आणि कठीण टप्प्यात कशा प्रकारे संजीवनीचं काम करतं याबद्दल आपण थोडं समजून घेऊ. 5-55-17 याच्यामध्ये 5% नत्र, 55% स्फुरद आणि 17% पालाश हे प्रामुख्याने पिकाच्या फूल येण्याच्या आणि सुरुवातीच्या वाढीच्या टप्प्यावर वापरलं जाणारं 100% पाण्यात विरघळणारं खत आहे. आता ही जी ग्रेड आहे 5-55-17 हिची सुद्धा आपण सगळ्यात पहिले विद्राव्य क्षमता चेक करूया. साध्या पाण्यामध्ये मी अतिशय स्वच्छ पाण्यात ही 5-55-17 ग्रेड आहे आणि ही या ठिकाणी आपण याची सोल्युबिलिटी चेक करतोय. मित्रांनो, मी बरंच जास्त पाण्याच्या हिशोबाने अतिशय
जास्त प्रमाण घेतलं आहे आणि 100% या ठिकाणी जर तुम्ही बघाल तर पूर्णपणे पाण्यामध्ये काही सेकंदातच ते पूर्णपणे विरघळलेलं आहे. ही ग्रेड आहे 55517 फ्रूट मॅक्स. प्रामुख्याने फूल आणि सुरुवातीच्या टप्प्यामध्ये 100% पाण्यात विरघळणारं हे उत्कृष्ट खत आहे. या खतातील 55% स्फुरद फॉस्फरसचा सर्वोच्च प्रमाण आहे. 1261 नंतर सगळ्यात जास्त फॉस्फरस, परंतु 1261ची टोटल जर आपण केली 12 आणि 61 तर 3 6 1 7 73 आणि 5 55 आणि 17 जर आपण केली तर 77% याच्यामध्ये न्यूट्रिएंट आहे, याच्यामध्ये 73% न्यूट्रिएंट आहे आणि म्हणून ही ग्रेड 1261 पेक्षा अधिक जास्त फायदेशीर ठरते. प्लस या ग्रेडमध्ये मुख्य घटक नसून आवश्यक ती सगळी सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत, ट्रेस एलिमेंट यामध्ये आहेत, ज्याच्यामध्ये झिंक आहे, फेरस आहे, कॉपर आहे आणि बोरॉन आहे, जे अजून जास्त फुलधारणेला आणि फळधारणेला मदत करतात. 5 55 17 विथ ट्रेस एलिमेंट्स. नायट्रोजन 5%, फॉस्फरस 55%, पोटॅशियम 17% आणि प्लस ट्रेस एलिमेंट याच्यामध्ये आहेत. लोह, जस्त, बोरॉन, तांबे. नायट्रोजन तुम्हाला माहिती आहे कायिक वाढ करणारे. फॉस्फरसमुळे आपल्याला मुळांचं जाळं मजबूत होईल, भरपूर फुलं येतील, फुलांचं फळामध्ये रूपांतर होईल, फळांचा आकार, चकाकी आणि वजन वाढवण्यासाठी या ठिकाणी 17% पालाश हा सगळ्यात मेन रोल करेल. तुम्हाला जेव्हा फुलाचं फळामध्ये रूपांतर करायचं असतं त्यावेळेस सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट हे 2 मॉलिक्यूल आहेत मित्रांनो, हे 2. आणि या दोघांचं अतिशय परफेक्ट कॉम्बिनेशन जे आहे ते 5 55 17 फ्रूट मॅक्स या ग्रेडमध्ये आहे. सॉल्विग्रो फ्रूट मॅक्स 5 55 17 हे जे कॉम्बिनेशन आहे हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे त्यावेळेस फुलधारणेचं फळधारणेमध्ये रूपांतर होण्यासाठी. प्लस ट्रेस एलिमेंट असल्यामुळे अजून जास्त रिझल्ट्स आपल्याला फील्डमध्ये बघायला मिळतात. या खताचे 3 मेजर फायदे काय आहेत? स्ट्रॉंग रूट झोन, पांढऱ्या मुळांचं जाळं एकदम स्ट्रॉंग बघायला मिळेल, फॉस्फरस भरपूर असल्यामुळे. भरघोस फ्लोरा, भरपूर फॉस्फरसमुळे फ्लावरिंग इतकी स्ट्रॉंग त्या ठिकाणी मिळेल, म्हणजे एखादं हार्मोन दिल्यानंतर जो रिझल्ट आपल्याला दिसतो तर ते ड्रॉप होतं जर तिथे फॉस्फरस नसेल. तर त्यावेळेस ही ग्रेड जर खाली दिली तर आपल्याला अधिक सुंदर बर्ड्स त्या ठिकाणी मिळतील. आणि 17% पालाशमुळे अन्नवहनाची प्रक्रिया खूप फास्ट होते, त्यामुळे फुलाचं फळात रूपांतर फास्ट होतं, साईज वाढायला, कलर यायला, चकाकी यायला, टेस्ट यायला, गोडी यायला या ठिकाणी मदत होते. हे 3 मेन फायदे या ग्रेडचे आहेत. फॉस्फरस मुख्य सक्रिय घटक आहे, पालाश गुणवत्तेसाठी आहे, नायट्रोजन त्यावेळेस ग्रीनरी मेंटेन राहावी, कारण जेव्हा मॅच्युरिटी येते, फळ जास्त लागतात त्यावेळेस झाड कमजोर होतं, तिथलं म्हणजे झाडाची शाखी वाढ ही पूर्णपणे थांबते, तर ती मेंटेन ठेवण्यासाठी नायट्रोजन या ठिकाणी उपयुक्त आहे. आता बघा 3-19 जर आपण घेतलं तर 19% स्फुरद मिळतो, 52-34 मध्ये 52% स्फुरद मिळतो, 5-55 मध्ये 55% स्फुरद मिळतो, 12-61 मध्ये 61% स्फुरद मिळतो. परंतु मी जे तुम्हाला सांगितलं की यात आपल्याला 73% आणि यात आपल्याला 77% न्यूट्रिएंट मिळतात, त्यामुळे ही जी ग्रेड आहे ही 1261 पेक्षाही अधिक उपयुक्त ठरते. 55% स्फुरद पिकामध्ये काय काम करेल? सगळ्यात पहिले ऊर्जा साठवणूक आणि संक्रमण, ATP जे आहे म्हणजे ॲडेनोसाईन ट्रायोफॉस्फेट त्याला म्हणतात. या वनस्पतींमध्ये प्रकाश संश्लेषणाद्वारे निर्माण झालेली जी ऊर्जा आहे ती पानांपासून मुळापर्यंत वाहून नेण्याचं काम या ठिकाणी स्फुरद रासायनिक क्रियेद्वारे पूर्ण करतं. सेल डिव्हायजन, झाडामध्ये नवीन पानाच्या फांद्यांच्या पेशींच्या निर्मितीला मजबूती देऊन मुख्य गाभा बळकट करण्यास मदत करतो, मुळांची वाढ जलद करतो आणि भरपूर फुलधारणा वाढवतो, त्याचं फळात रूपांतर करतो, ड्रॉपिंग थांबवतो. 17% पालाश फळांचं वजन, चकाकी, गोडी, रंग, आकार आणि सगळ्यात मेन म्हणजे रोगप्रतिकार शक्ती ही पालाशमुळे पिकामध्ये वाढायला आपल्याला मदत होते. पालाशमुळे कमी पाण्याचं जास्त ड्रॉट किंवा जास्त पाणी दोन्ही परिस्थितीमध्ये पालाश हा पिकाला लढण्याची ताकद देतो. याची खतं देण्याची जी ह्या ग्रेडची सगळ्यात बेस्ट स्टेज जी आहे, पूर्व फुलोरा अवस्था किंवा फुलोऱ्याचा काळ किंवा फळ सेटिंग टप्पा, तर यातल्या ह्या 2 फ्लावरिंग स्टार्ट
आणि फ्लावरिंगचं फळामध्ये रूपांतर होणं, या 2 ग्रेड सगळ्यात इम्पॉर्टंट आहेत. या 2 स्टेज इम्पॉर्टंट आहेत. या 2 स्टेजला ही ग्रेड सगळ्यात इफेक्टिव्हली काम करेल. फवारणीद्वारे 3 ते 5 ग्राम आपण देऊ शकतो. ठिबकद्वारे साधारणतः 2 ते 2.5 किलो, 2.5 किलोचा डोस याचा परफेक्ट होतो प्रति एकर. या ग्रेडविषयी कुठली शंका असेल तर तुम्ही या नंबरला व्हॉट्सअप करू शकतात. भरपूर फळं मिळण्यासाठी, फळाची साईज वाढण्यासाठी, फुलाचं फळामध्ये रूपांतर होण्यासाठी पाटील बायोटेकचं सॉल्विग्रो 5-55-17 ही ग्रेड वापरायला विसरू नका. एकरी डोस फक्त 2.5 किलो. आता आपण जाणार आहोत तिसऱ्या ग्रेडकडे. आता आपण बघणार आहोत तिसरी आणि सगळ्यात जबरदस्त ग्रेड, सगळ्यात जास्त मार्केटमध्ये चालणारी ग्रेड आणि अतिशय परफेक्ट अशी ग्रेड आहे. या ग्रेडला तोड नाही. त्या ग्रेडचं नाव आहे सॉल्विग्रो रूट मॅक्स 0-48-47 प्लस ट्रेस एलिमेंट. तर ही ग्रेड कसं काम करणार आहे, काय काम करणार आहे, केव्हा द्यायचं आहे हे आपण समजून घेऊ. रासायनिक रचना आणि गुणधर्म याच्यामध्ये नायट्रोजन हा 0% आहे, फॉस्फरस हा 48% आहे आणि पालाश सुद्धा हायेस्ट आहे, जवळपास 47%. 0-52-34 मध्ये फॉस्फरस भरपूर होता पण पालाशचं प्रमाण कमी होतं. 13-40-13 मध्ये फॉस्फरस होता परंतु पालाश कमी होता. किंवा 12-61 मध्ये फॉस्फरस भरपूर होता परंतु पालाश नव्हता. ही ग्रेड अशी आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला फॉस्फरस आणि पालाश याचा रेशो हा जवळपास सारखा मिळतोय, प्लस ट्रेस एलिमेंट मिळत आहे. नत्र या ठिकाणी 0 आहे. फॉस्फरस मुळांच्या विकासासाठी आणि फ्लावरिंगसाठी मदत करणारे, सेटिंगसाठी मदत करणारे. पालाश फळांची साल जाड होणे, आकार वाढवणे, वजन वाढवणे, चकाकी येणे, रोगप्रतिकार शक्ती वाढवणे, पाण्याचा ताण सहन करणे, जास्त पाण्या पिकाला वाचवणे. आणि चिलेटेड फॉर्म्युल्यामध्ये यामध्ये फेरस आहे, झिंक आहे, कॉपर आहे, मॅंगनीज आहे आणि बोरॉन आहे. हे अत्यंत महत्त्वाचे ट्रेस एलिमेंट म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्य, मायक्रोन्यूट्रंट्स याच्यासोबत ब्लेंड केलेले आहेत. चिलेटेड स्वरूपात असल्यामुळे झाडांच्या पानाद्वारे आणि मुळाद्वारे हे घटक सिस्टममध्ये, पर्णरंध्राद्वारे, स्टोमॅटोद्वारे इमिजिएट पानाच्या सिस्टममध्ये जातात. तुम्ही फवारणीतून दिलं तरी आणि ड्रिपने दिलं तरी. स्फुरत फॉस्फरसची काय मेन काम ही ग्रेड करेल? पांढऱ्या मुळांचा वेगवान विकास करेल, फुलधारणा त्या ठिकाणी ट्रिमेंडस वाढवेल, फुलांचं फळामध्ये रूपांतर करेल आणि सगळ्यात मेन वनस्पतीला ऊर्जा पुरवायचं काम त्या ठिकाणी करेल. पालाश जो आहे हा फळाचा दर्जा, चमक, क्वालिटी सुधारवण्याचं काम करेल. पाण्याचं जास्त पाणी असेल तरी वाचवेल, कमी पाणी असेल तर ट्रेस सहन करण्याची ताकद देईल. स्टोरेज, शेल्फ लाईफ वाढेल, चकाकी, शायनिंग, फळाचं टिकाऊपणा हा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. टेस्टमध्ये आमूलाग्र बदल, तुम्हाला गोडी प्रचंड ह्या ग्रेडमुळे बघायला मिळेल. सूक्ष्म अन्नद्रव्य जे आहेत, फेरस आणि झिंक हरितद्रव्य निर्मितीसाठी काम करतील. बोरॉन जे आहे फलधारणा होण्यासाठी काम करेल आणि कॉपर आणि मॅंगनीज ही रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी काम करेल. म्हणजे फूल, फळ, रेजिस्टन्स पॉवर आणि अन्नद्रव्यांची कमतरता हे सगळं कंप्लीट पोषण या ग्रेडमध्ये आहे सॉल्विग्रो रूट मॅक्स. आता ही केव्हा वापरायची? हिच्या सगळ्यात मेन स्टेज आहेत 2. एक लहान फळ अवस्था आणि दुसरी पूर्ण फळ परिपक्वता. या 2 सगळ्यात मेजर टप्पा आहे. म्हणजे इथे वापरू शकत नाही, इथे वापरू शकत नाही असं नाही, पण मेजर ह्या 2 टप्प्यांमध्ये ही ग्रेड तुमची जायलाच पाहिजे. आता जर समजा टोमॅटोचा एखादा शेतकरी असेल, छोटी फ्रूट अवस्था आहे, तुम्ही सॉल्विग्रो रूट मॅक्स 2.5 किलो एकरी द्या. किंवा टोमॅटो आता मार्केटला हार्वेस्टिंग स्टेजला 2-3 दिवसात हार्वेस्ट करायचं आहे, सॉल्विग्रो रूट मॅक्स एकरी 2.5 किलो ड्रिपने सोडा. ह्या दोन्ही घटकांमुळे आपल्याला फळाची अतिशय बेस्ट क्वालिटी त्या ठिकाणी बघायला मिळेल. द्राक्ष, डाळिंब, संत्रा, मोसंबी, केळी, आंबा. आता केळी हार्वेस्टिंगला आहे, वादा चांगला करायचा आहे, वजन चांगलं वाढवायचं आहे, सॉल्विग्रो रूट मॅक्स 2.5 ते 3 किलो हजारी द्या. संत्रा, मोसंबीमध्ये 2.5 किलो एकरी द्या. टोमॅटो, मिरची, वांगे या पिकांमध्ये 2.5 किलो प्रति एकरी द्या. कापसासारखं पीक अर्ली लागवड असेल आणि आत्ता फ्लावरिंग सुरू झालं असेल तर 2.5 किलो प्रति एकर कापसाला द्या. मका असेल, लावून 45 ते 60 दिवस झाले असतील, 2.5 किलो प्रति एकर ड्रिपमधून आपण सोडू शकतो.
टोमॅटो, मिरची, कलिंगड, खरबूज, कांदा, बटाटा सर्व पिकांना आपण ही ग्रेड देऊ शकतो. वापरण्याची पद्धत 3 ते 5 ग्राम प्रति लिटर घेऊन आपण स्प्रेमध्ये याचा वापर करू शकतो. ठिबक सिंचनने 3 ते 5 किलो प्रति एकर आपण देऊ शकतो. आळवणी करायची असेल तर 150 लिटर पाण्यामध्ये साधारणतः 2.5 किलो घेऊन आपण त्याची पंपाने आळवणी सुद्धा करू शकतो. फक्त आळवणी करताना जमिनीत ओलावा पाहिजे एवढी तुम्ही काळजी घ्या. कीटकनाशक आणि बुरशीनाशक बहुतांश फंगिसाइड, इन्सेक्टिसाइड सोबत चालेल फवारणी करताना. फक्त त्यावेळेस एक जार टेस्ट ज्याला म्हणतो, एका पंपाची टेस्ट आपण करून घ्यायची. कॅल्शियमयुक्त खतं जी आहेत ती मात्र याच्यासोबत घ्यायची नाही. अमोनियम सल्फेट आणि नत्र खते जे आहेत म्हणजे युरिया सोबत, अमोनियम सल्फेट सोबत सुद्धा याचा वापर शक्यतोवर टाळावा, केला तरी चालतो. तर कॉम्पॅटिबिलिटी काय आहे, कोणासोबत चालेल कोणासोबत चालणार नाही ते सुद्धा या ठिकाणी आपण दिलेलं आहे. NPK 04847 म्हणजेच सॉल्विग्रो रूट मॅक्स प्लस ट्रेस एलिमेंट 95% सर्वोत्तम फळ फुगवण आणि रंगासाठी आजच्या घडीला ही सगळ्यात बेस्ट ग्रेड आहे. सामान्य विद्राव्य खत बिना ट्रेस एलिमेंट साधारणतः 75% न्यूट्रिएंट त्यात मिळतात आणि पारंपरिकमध्ये तर आपल्याला 50%च न्यूट्रिएंट मिळतं. म्हणून सॉल्विग्रो रूट मॅक्स ही ग्रेड आजच्या घडीला सगळ्यात बेस्ट ग्रेड आहे. आणि 04847 सॉल्विग्रो रूट मॅक्स ही ग्रेड, हिची सुद्धा सोल्युबिलिटी आता आपण चेक करणार आहोत. मी एका जारमध्ये याची सुद्धा सोल्युबिलिटी आपण चेक करणार आहोत. ही ग्रेड जर तुम्हाला मिळाली मित्रांनो, पाटील बायोटेकच्या जेही डिस्ट्रीब्युटर्स तुमच्या परिसरात असेल त्या ठिकाणी ही ग्रेड नक्की मागा आणि 1 एकरला फक्त ट्राय करून बघा. याची सुद्धा सोल्युबिलिटी आपण चेक करणार आहोत. बऱ्यापैकी क्वांटिटी मी या ठिकाणी टाकलेली आहे. तसं 200 लिटरला 2.5 किलो सोल्युबिलिटीसाठी पाहिजे. पण मित्रांनो पूर्ण काही सेकंदातच तुम्हाला दिसेल अतिशय क्रिस्टल क्लीन सोल्युबिलिटी त्याची आलेली आहे. म्हणजे सोल्युबिलिटीला तिन्ही ज्या ग्रेड मी तुम्हाला सांगितल्या, एक सॉल्विग्रो रूट मॅक्स, एक सॉल्विग्रो ब्लूम मॅक्स आणि एक सॉल्विग्रो फ्रूट मॅक्स 555 17 1054 10 आणि 04847 या तिन्ही ग्रेडविषयी परिपूर्ण माहिती आपण दिलेली. तुम्हाला तिन्ही ग्रेडविषयी कुठली शंका असेल तर 750 777 53 55 या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करू शकतात, प्रश्न विचारू शकतात. या तिन्ही ग्रेड जवळच्या दुकानदाराकडे नक्की मागा. नाही मिळाली ते सुद्धा तुम्ही या नंबरला कळवा. ऑनलाईन सुद्धा आपण ह्या ग्रेड शेतकऱ्यांना पोचवतो. अतिशय सुंदर ग्रेड आहेत, 100% इम्पोर्टेड ग्रेड आहेत. सगळ्यात मेन तुम्हाला क्लोराईड आणि सोडियम फ्रीची गॅरंटी या ग्रेडमध्ये मिळेल. काही प्रमाणात ज्या लोकांकडे ड्रिप सिस्टम आहे, त्यांनी फळबाग आहेत, भाजीपाला आहेत, त्यांनी 1 एकरसाठी या ग्रेडचा वापर नक्की करावा. माहिती आवडल्या असल्यास व्हिडिओ शेअर नक्की करा. पुन्हा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.